गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल, अल्पवयीन बालक ताब्यात. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दुचाकीस्वारासह एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथील अरविंद निगवणे हा एका काळ्या रंगाचा दुचाकीने बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जावदा रोडने शहादा शहराकडे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाई सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जावदा ते शहादा शहराकडे येणाऱ्या मंदाणे गावाबाहेरील रस्त्यावर सापळा रचून थांबले होते. शहादाकडे येणाऱ्या रस्त्यावर काळ्या रंगाची दुचाकीवरून 2 इसम येताना दिसले. दुचाकी क्रमांक MP10 MW 5182 ला थांबवून माहिती घेतली असता दुचाकीस्वार अरविंद देवराम निगवाले राहणार उमरटी तालुका वारला जिल्हा बडवानी व त्यांच्यासोबत असलेला 16 वर्षीय अल्पवयीन बालक असल्याचे स्पष्ट झाले. अरविंद निगवाले यांची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची पिस्तूल आढळून आले. सदर इसमाला गावठी बनावटी पिस्तूलबाबत विचारले असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याने त्यांनी सांगितले. अरविंद देवराम निगवाले यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश उगले यांनी केले आहे. धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल.